नमस्कार, मी पूनम पाटील. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आज अचानक घडलेली गोष्ट तुम्हालाही सांगते. त्याआधी झालं असं, सकाळचा चहा म्हणजे माझं वायफाय, त्याशिवाय मी कनेक्टच होत नाही, हो ना. आज म्हटलं जरा हेल्दीच नाश्ता करावा. मग केले छानपैकी पोहे आणि चहा. आणि मग थोडंसं घर आवरलं. घर स्वच्छ दिसलं की मन प्रसन्न राहते. दिवस एकदम मस्त मजेत जातो. नंतर थोडंसं आवरायचं, ते आवरून घेतलं. दिवस अगदी सिंपल जरी असला तरी खूप सुंदर असा दिवस गेला. आजच्या जेवणात होतं छान, सकाळी भाजी घेतली होती मेथीची. ती मेथीची भाजी आणि गंगाफळची भाजी केली होती आणि गरम गरम पोळी. दुपारी थोडा वेळ मी आराम केला. नंतर आम्ही गेलो बाहेर. तिकडे छान साईबाबांचं दर्शन झालं. साईबाबांचं दर्शन घेतलं आणि आम्ही पुढे गेलो तर मला बोरांचं झाड दिसलं. त्याला खूप छान बोरं आलेले होते. मग यांना म्हटलं थांबा, मला बोरं खायचे. मग बोरं खाण्यासाठी थांबलो. जे बोरं झाडावरून तोडून खाण्याची मजा असते ना, ते विकत घेऊन खाण्यामध्ये मजा नसते. आणि तेच झालं. मी मस्त तोडायला गेली आणि छानपैकी सगळ्या हाताला वरखडे लावून आणले. खूप सारे काटे घुसले होते हातामध्ये. करायला गेली एक आणि झालं एक. असो, लहान ननंदबाईंनी मेथीचे लाडू केले होते. मग मेथीचे लाडू त्यांनी पण पाठवले. आमच्याकडे खानदेशमध्ये वानोया म्हणतात. आणि चोकोबार खाल्ला. नंतर केली स्वयंपाकाची तयारी. छान पनीर बटर मसाला, पुरी, दूध गरम करून घेतलं. पटकन भाजीला फोडणी दिली. नंतर पुऱ्या करून घेतल्या. आमच्याकडे आज देवाचं असतं गावाकडे. देवाचा ते चक्करपूजेचा ताट असतो ना, तसं ताट असतो. मग आम्ही इकडे गावाकडे नाही गेलो म्हणून आम्ही इकडे गोड करून खाल्लं. पुरी, भाजी आणि श्रीखंड. नंतर मनश्री आली. मनश्रीने छान गिफ्ट आणलं माझ्यासाठी. मामी डोळे बंद करा, तुमच्यासाठी खूप छान असं गिफ्ट आहे बघा. असा होता माझा आजचा दिवस. भेटू पुन्हा उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.